त्यातनं परफेक्ट कनेक्शन नाहीये। बघा माझं नेहमीचंच वाक्य आहे की आपलं एकच जीवन आहे, 7 जन्म कोणी पाहिलेत, त्याच्यामुळे जीवनामध्ये आनंदाचा क्षण अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस बॉल कधी वाया देऊ जायचा नाहीये। इथे अंपायर्सने नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे की हा चेंडू वेस्टच्या वरती आहे हॅलो की खाली आहे। मागील सामन्यामधील पार्थ म्हात्रे याला महेश म्हात्रे याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे। प्रथमेश नाईक याच्याकडून निनाद माजरेकर यांच्यासाठी 100 रुपये नाचण्यासाठी स्पेशल। महेश म्हात्रे यांच्याकडून अभिजित हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। पप्पू म्हात्रे यांच्याकडून अभिजितसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। तसेच ऋतिक म्हात्रे याच्याकडून अभिजितसाठी 200 रुपयाचं पारितोषिक। तसेच अभिजित याच्याकडून अभिजितसाठी 200 रुपयाचं पारितोषिक, सुमितसाठी 400 रुपयाचं पारितोषिक। चला सर्व विजेत्यांनी इथे यायचं आहे आणि पारितोषिक स्वीकारायचं आहे। धन्यवाद। इट्स अ फेअर डिलिव्हरी। चेंडू अगदी या ठिकाणी कमरेच्या खाली आहे, त्याच्यामुळे या चेंडूवरती आपल्याला धावा मात्र मिळणार नाहीये। डॉट बॉल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये। चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय। सूरज भगत ब्रँडेड चौकार। बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। मंडळाच्या वतीनं पेनल्टी देण्याचा विचार आम्ही केलाय। जर 1 मिनिटाच्या आतमध्ये आला नाही तर 100% पेनल्टी आपल्या संघाला मिळेल, याची नोंद घ्यायची आहे। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया। धाफलकावरती आतापर्यंत 4 धावा आल्यात। पुन्हा एकदा प्रतीक मानकर हो या ठिकाणी यॉर्क करण्याचा प्रयत्न डायरेक्ट मिड ऑनच्या दिशेने गेला। धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीयेत। एका बाजूला सूरज भगत आहेत, दुसऱ्या बाजूला मितेश ठाकूर। या दोन फलंदाजांमध्ये पार्टनरशिप होणं तितकंच गरजेचं आहे किंवा त्याच वेळेला श्री गणेश बोरपाडा असंघाला तिनं तोडण्याची गरज आहे। स्लाइटली कट लागली होती का हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिले, परंतु नक्कीच विकेट किपरच्या रिॲक्शनवरनं कळते की कदाचित ही बिहाइंड द विकेट कॅच होती, परंतु कॅच मात्र सोडली आहे। सूरज भगतला येथे संधी मिळतीये, संधीचं सोनं मात्र करणार का याकडे मात्र लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। सुनील पाटील यांना विनंती करतो, हे पारितोषिक विजेते इथे आलेले आहेत, तरी अभिजित साठीचा 1100 रुपयाचं टोटल बक्षीस आहे ते त्याला सुपूर्द करण्याची विनंती करतो। पंचांकडे अपील जोरकस केलीये। सुमित म्हात्रे, सुनील पाटील आपण त्याला 400 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे। तसेच पार्थ याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे, ते सुनील बंधूंना सांगतो की त्यांनी त्याला ते सुपूर्द करा। धन्यवाद। झाले का? धन्यवाद, विजेत्यांचं अभिनंदन। चला मॅच एक ओव्हर समाप्त झाले की आपण बक्षीस घ्या, मध्येच बक्षीस नका घेऊ। धन्यवाद। तरी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे। प्रतीक म्हात्रे आले, त्यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित केला। धाफलकावरती आतापर्यंत 4च धावा आलेल्या आहेत आणि आता रिव्ह्यू घेतलेला आहे। मैदानावरती नक्कीच फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की डेंजर झोनमध्ये आहे आणि याची पडताळणी या ठिकाणी आमचे अंपायर्स करत आहेत प्रशांतजी बांदेवडेकर। डिसिजन पेंडिंग आहे आणि लवकरच आपल्यामध्ये डिसिजन पोहोचेल, परंतु मॅच मात्र खूप चांगल्या पद्धतीने होईल याच्यामध्ये शंका नाही आहे। कारण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जिंकणारा संघ या स्पर्धेमधून कमीत कमी 30,000 आणि आकर्षक चषक मात्र घेऊन जाणार आहे। त्याच्यामुळे जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये बक्षीसपत्र जरूर होईल आणि त्यासाठी हे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत। बघा एक बॉल अगदी आवर्जून पाहिला जातोय। फलंदाज सेफ आहे, नॉट आउट आणि इथे 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत। 2 धावेच्या साह्याने धाफलकावरती बदलाव। आत्तापर्यंत 6 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत आणि आता या षटकातील शेवटला बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर। पुन्हा एकदा प्रतीक मानकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू वन बाउन्स
ओहो, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. गुरुजी, त्यापैकी मिलिंद भगतचं नाव मी नक्कीच घेईन, कारण क्वचित कधीतरी तो ॲग्रेसिव्ह झाला तर, परंतु सातत्यानं नेहमीच एक शांत स्वभावाचा खेळाडू. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही चौकार षटकार मारलेत मध्ये खेळाडू बनत नाही. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑनच्या दिशेने गेला, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. आणि असं म्हणतात ना की वेदांत खूप चांगलं म्हणाला की क्रिकेट इज ऑल अबाउट पॅशन अँड डेडिकेशन. त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटर्जी जोडूया, प्लॅनिंग जोडूया, विविध गोष्टी आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टींचा घटकाचा वापर करूनच क्रिकेट खेळला जातो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं प्लॅनिंग आहे, चांगलं नियोजन आहे, पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, येतोय फिनॉमिनल षटकार. भगत पुन्हा एकदा, ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी परफेक्ट कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती जातोय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, अशा पद्धतीने चित्र मैदानावरती पाहायला मिळते. मिलिंद भगतने कमबॅक जरूर केला. पुन्हा एकदा पुढील बॉल. ओहो, येथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे डिक्लेअर झोन. एकच धाव फक्त पाहायला मिळेल. एक धावेने संघ आता पुढे जात आहेत. 17 धावा धफलकावरती आले आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे धरणी गुरुजी, कारण तुम्हाला इथे चान्स नाही आहे. एका चान्समध्ये तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं आहे. फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाही. आणि आता मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, येतोय षटकार. खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्य करत होती, परंतु जसा वेळ पुढे जातोय तसं मात्र बॅट्समन सुद्धा या ठिकाणी हवी होताना दिसत आहेत. या बॉलवरती षटकाराला संघाची धावसंख्या धफलकावरती 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. पुन्हा एकदा इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. वेगानं क्षेत्ररक्षक जात आहेत. एक धाव तर केली आहे कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केली आहे. 2 धावेच्या साह्यानं 2 ओव्हर्स इथे समाप्त झालेले आहेत आणि धाफलकावरती 25 धावा आलेल्या आहेत. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. श्री अनिल शांताराम पाटील यांच्या वतीनं ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी लाभलेली साथ आज खऱ्या अर्थानं जय बजरंग क्रीडा मंडळ सहान. मी नक्की सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. वेदांत फक्त क्रिकेट स्पर्धेसाठी नाही आहे, तर याच मैदानावरती कबड्डीची कित्येक वर्ष मी सामने पाहण्यासाठी येतो, परंतु त्या स्पर्धेमध्ये देखील असंच या ठिकाणी बंधूंसाठी किंवा बंधूंच्या मागे यांचं सहकार्य सातत्यानं असतं. कारण या ठिकाणी अजिंक्य निवड चाचणी सुद्धा या मैदानावरती मी पाहिलेली आहे, किंबहुना मोठमोठ्या कबड्डीची स्पर्धेत सुद्धा या ठिकाणी
कबड्डीचे सामने सुद्धा याच मैदानावरती मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येकाचं सहकार्य हे सातत्यानं लाभलेलं आहे. आणि आज देखील आपण पाहतोय टेनिस क्रिकेटसाठी अर्थातच आपण कित्येक वेळेला ज्या या ठिकाणी कार्यकर्त्याला जे काम मिळेल ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आणि आपली स्पर्धा कशी या ठिकाणी उंचावेल किंवा आपल्या स्पर्धेचं नावलौकिक कसं होईल यासाठी त्यांचा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधील ही सेकंड ओव्हर आणि संघाची तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी प्रतीक म्हात्रे आलेले आहे. धाफलकावरती 25 धावा आतापर्यंत आल्या, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि आता ऑन साईडला क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. आपण व्यूरचना पाहायला गेलं तर एक लॉंग ऑन तैनात केलेला आहे, तदनंतर एक काऊ कॉर्नर पाहायला मिळतोय, डीप मिड विकेट आहे, तदनंतर एक क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी नक्की शॉर्ट मिड विकेट किंवा स्क्वेअर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, हा देखील ऑन साईडला तैनात केले. ऑफ साईडला पण पाहायला गेलं तर एक लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ देखील तैनात केलाय. बॅटची एज ग्लान्स करण्याचा प्रयत्न इथे कट लागली आहे. फक्त एकच सिंगल धाव पाहायला मिळेल. एका धावेच्या साह्यानं 26 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत, 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीक म्हात्रे आले आहेत आणि नेहमीच आपल्या बोरपाडा गावासाठी त्याने सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. आणि आता देखील जेव्हा पहिली ओव्हर हाताळली तेव्हा फक्त 10 धावा दिली आहे. चांगला बॉल, तितका चांगल्या पद्धतीने फटका, क्षेत्ररक्षक वेगानं येतोय. एक सिंगल धाव धाफलकावरती पूर्ण केली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. जिंकायचं असेल तर एक चांगलं टार्गेट द्यावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये केदार भगत आहेत, जगदीश आहे, त्याच वेळेला आपण पाहायला गेलं तर खूप चांगले खेळाडू आहेत. ऋषिकेश तुरे थोडासा बॅकफुटवरती आहे जरूर, परंतु नक्कीच त्याला सावरण्याची गरज आहे. आपल्या संघाला नक्कीच एक चांगला खेळ दाखवण्याची वेळ आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, स्टेट ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक वेगाने येतो, एक धाव तर घेतली आहे. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. प्रत्येक बॉलवरती आपल्याला या ठिकाणी काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळते. कधी एक धाव, कधी चौकार, कधी षटकार, संमिश्र स्वरूपाचं हे सत्र आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगले फिल्डिंग, डायरेक्ट हिट केले जरूर, परंतु इथे मात्र एक धाव घेतलीये. बघा, एक धावेचं महत्त्व समालोचक कित्येक वेळा सांगितले आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलं की मुंबईमध्ये एक मोठी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये जेव्हा मॅन ऑफ द सिरीजसाठी एक वेळ आली काढण्यासाठी की मॅन ऑफ द सिरीज कोणाला द्यायची, बाईक होती मॅन ऑफ द सिरीजला. मग त्याच्यामध्ये फरदीन काझी यांची धावसंख्या होती 104 आणि केतन म्हात्रे यांची धावसंख्या होती 105. म्हणजे एका धावेनं ती बाईक केतन म्हात्रेला मिळाली होती. हे एका धावेचं महत्त्व, म्हणजे एक धाव तुम्हाला शेवटल्या क्षणाला 1 लाखाप्रमाणे होते. ओहो, इथे मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली आहे, परंतु चेंडू जागीच थांबला. धावा घेण्याचा प्रयत्न दिसून येत नाहीयेत. आताच नवतरुण खानावच्या वतीने झालेली नाईटची स्पर्धा, तिथे सुद्धा मॅन ऑफ द सिरीजला बाईक होती. नक्कीच कॅल्क्युलेशन सुरू झालं. दरणे गुरुजी अगदी काटेकोरपणे पाहत होते. शेवटला असं कळालं की अक्षय पवारची धावसंख्या होती 82 आणि पवन केनीची धावसंख्या होती 84. 2 धावेने ती जवळपास 1 ते 1.5 लाखाची बाईक ही पवन केनीला मिळाली. हे मात्र 1-2 धावेचं महत्त्व आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित निनादजी मांजरेकर, आपल्यासाठी एकूण 100 रुपयांचं बक्षीस आलं होतं. कंसात लिहिलं डान्स, आणि ह्या डान्ससाठीचंच बक्षीस नक्कीच होतं, आपण देखील पाहिलं असेल. आपल्यासाठी नक्कीच सांगेन की निनाद मांजरेकर आहेत, एक मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी ते डान्स करत होते. खरं तर कबड्डी असेल, क्रिकेट असेल, ह्याचे ते एक जबरदस्त मोठे फॅन्स आहेत. कुठेही क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम अनेक वेळेला त्यांच्या माध्यमातून होत असतं. आज एक एन्जॉय म्हणून या ठिकाणी कदाचित डान्स केला असेल. हा डान्स देखील एक मनोरंजनाचा भाग होता, आणि म्हणूनच आपल्यासाठी सुद्धा अनेकांनी या ठिकाणी बक्षीस लावलं, आणि 100 रुपयांचं देखील बक्षीस आपल्यासाठी मिळालेलं आहे. आणि धन्यवाद. या ठिकाणी आम्ही आपला नेहमीच निनादजी रिस्पेक्ट करत असतो, आणि रिस्पेक्ट हा केवळ आपण एक चांगले दर्दी रसिक प्रेक्षक आहात. अनेकांचे खऱ्या अर्थानं आपण एक अनेकांना फॅन्स मानणारे एक दर्दी रसिक प्रेक्षक वर्ग आहात, म्हणून आम्ही आपला रिस्पेक्ट करतो, आणि अर्थात आपल्यासाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आम्ही देतो. धन्यवाद.
धन्यवाद पोळीकर सर, कारण खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे. कारण कबड्डीचे सामने असतील किंवा क्रिकेटचे सामने असतील, नेहमीच आम्हा समालोचकांना त्यांच्या वतीनं तर सातत्याने प्रेरित किंवा प्रोत्साहित केलं जातं. आणि एक खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शब्द वापरा की दर्दी प्रेक्षक आहेत ते. सामना कोणाचाही असू द्या, परंतु त्यांना नक्कीच त्या ठिकाणी एन्जॉयमेंट करायला फार आवडते. आणि तीच एन्जॉयमेंट आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चौथ्या ओव्हरचा खेळ मात्र सुरू होतोय. विपुल ठाकूर आलेत. पहिलाच बॉल प्रचंड वेग आहे. बघा रनअप फार कमी आहे, परंतु जेव्हा रिलीज करण्याचं जेव्हा वेळ येते तेव्हा खांद्यामधून खूप चांगल्या पद्धतीने जोर काढतोय. रिलीज सुद्धा त्याच वेळेला खूप चांगल्या पद्धतीने करतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी एक चांगला स्पीड जनरेट करण्याचं काम विपुल ठाकूरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल प्रचंड वेग धारण केला होता. अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. समोर कडवं आव्हान, सूरज भगत सारखा फलंदाज. पुन्हा एकदा इथे पंचांकडे पाहिले. पंचांचे हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढतीये. एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव होतोय. 30च्या घरामध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. हॅलो, या ठिकाणी आताच निनादजी यांच्यासाठी जे 100 रुपयांचं बक्षीस आलं होतं, लगेचच त्यांनी बघा की कशा पद्धतीनं खेळाडूंना ते प्रोत्साहित करत असतात. आत्ताच या ठिकाणी कॅच घेतलेला केदार आपल्यासाठी निनादजी यांच्याकडून हेच 100 रुपयांचं बक्षीस मात्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपल्याला मिळालेलं बक्षीस लगेचच केदार आपल्या खेळासाठी, आपल्या गुणवत्तेसाठी अर्थात त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस देतोय. केदार, सामना संपल्यानंतर आपण 100 रुपयाचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे. धन्यवाद. आणि धन्यवाद निनादजी मांजरेकर. धन्यवाद. कित्येक सारी बक्षिसे पोलकर सर त्यांनी विविध स्पर्धेमध्ये दिलेली आहेत. मग खानावला स्पर्धा असेल, वेलवरीमध्ये असेल, मल्याणला असेल, घोटवडे गावामध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी ते बक्षिसांची खैरात करतात. बघा सामान्य व्यक्ती आहेत, परंतु देण्याची सुद्धा हिंमत लागते. आणि ती हिंमत आज खऱ्या अर्थानं मांजरेकर सरांकडे आहे. धन्यवाद. कारण आपल्याकडे कमावणारे भरपूर आहेत, देण्याची किमया फार कमी लोकांमध्ये आहे. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सूरज भगतने स्वतःहून कबुली दिली आहे की बॅटची कडा लागली आहे. फलंदाज बाद. आमचे प्रेक्षक देखील खुश होतात, कारण पूर्वीची गाणी आणि आत्ताची गाणी जमीन आसमानाचा फरक आहे. कारण पूर्वीच्या त्या जत्रा, पूर्वीचे ते तमाशे, एक फार वेगळा तो जमाना होता. आणि आता काही वेगळाच जमाना आला, मोबाईलचा जमाना आला. मग त्यानंतर प्रत्येकजण मोबाईलवरती गेला. आणि कुठेतरी जो एकोपा होता, किंवा पूर्वी बघा ना, आपण कामावरून आल्यानंतर सर्वजण एकत्र गावामध्ये जमायचो, थोडीशी चर्चा रंगायची. आता ते काहीच नाहीये. एखादा माणूस घरी आला की डायरेक्ट मोबाईलवरती. ही आताची वास्तविकता आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे मत बदललं पाहिजे. कारण पूर्वी आपण जर पाहायला गेलं, व्हाईट बॉलचा इशारा, एखादं मूल रडलं तर त्याला आई आपल्या पदरामध्ये घेऊन गप्प बसवायची. आणि आताचा काहीतरी वेगळाच जमाना आहे. एखादं मूल रडलं की त्याला लगेच मोबाईल देते आणि ते मूल सुद्धा गप्प बसतं. म्हणजे किती मुलं हुशार आहेत बघा पोलकर सर. धन्यवाद निनाद सर. या ठिकाणी आता त्यांची आजची रात्र खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. आणि अजून देखील 2 रात्री आहेत. मी निनाद सर, आम्ही तुमचा नक्कीच रिस्पेक्ट करतोय, आदर करतोय. धन्यवाद. आपल्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाचं मनोरंजन आपण केलेले आहात. धाफलकावरती 37 धावा आलेले आहे. 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. विपुल ठाकूर मैदानावरती याला. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे. हो 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने इथे रनिंग आणि अंपायर्सने मात्र रिव्ह्यू घेतलेले आहे. येथे फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की डेंजर झोनमध्ये आहे, आणि त्यासाठी पडताळणी केली जाईल यूट्यूबच्या वतीनं. अंपायर्स रिव्ह्यू कशासाठी आहे? फलंदाज पोहोचलाय की नाही, रनआउटसाठी ना? येस. यानंतर आपल्याला अजून एक सामना मात्र पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे येथे नक्कीच आता आजच्या दिवसांमधील कोणता असा संघ आहे धरणे गुरुजी, तो मात्र
सुपर 8 सुपर 3 मध्ये प्रवेश करेल यासाठी हा आणि पंचांच्या वतीनं आउट इशारा आलेला आहे. फलंदाज बाद आहे. इथे मात्र बॅट त्याची पोचली नाही आणि त्याच कारणास्तव इथे सागर उले मात्र बाद झालेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी रिप्लाय दाखवलाय. बॅट ड्रॅग केली नाहीये, बॅट जवळच ठेवली. जर बॅट त्याने अर्थातच ड्रॅग केली असती तर कदाचित विकेट सेव्ह झाली असती. परंतु म्हणतात ना की प्रेझेन्स ऑफ माइंड हे फार महत्त्वाचं आहे. अंतिम क्षणाला मॅच मात्र बॅट जवळच ठेवली आणि त्याचमुळे सागर उलेसारखा एक चांगला फलंदाज बाद. निशांत, आम्हाला इकडे एक पैशांचं पाकिट सापडले व्यासपीठावर, पण त्याच्यात एकही रुपया नाही आहे. परंतु जरी कोणाचं असेल त्याने घेऊन जायचं, ओळख पटवून घेऊन जायचं आहे. परंतु आतमध्ये काहीच नाही आहे. नाही, पहिलं आम्ही आवर्जून ऐकत होतो, नंतर दुसरं वाक्य वापरलं, सगळे मजाच निघून गेली. पुन्हा एकदा विनोदाचा भाग. यावेळेस बॅटची कट लागली, चेंडू बिहाइंड द विकेट. अंपायर सुद्धा हसत आहेत, प्रीतम पाटील. येस, त्यांना सुद्धा पटलं. तर एक धाव मिळते. एका धावेच्या साईनं धफलकावरी धावा वाढतील. या ठिकाणी आता जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 39 सॅकड्यावरती 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धफलकावरती 39 धावा आलेल्या आहेत. चौथ्या ओव्हरसाठी मार्गस्थ आहे. 4 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत आणि 4 ओव्हर्स नंतर 39 धावा धफलकावरती आलेल्या आहेत. आता पाहणार शेवटल्या ओव्हरमध्ये काय होणार आहे. शेवटल्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने इथे मात्र धावा पूर्ण करणार आहेत. बघा, स्वप्न तुम्ही नक्कीच पाहिली पाहिजे, कारण असं नेहमीच म्हटलं जातं पोईलकर सर की स्वप्नांचं रूपांतर हे आपल्या विचारांमध्ये होतं आणि विचारांचं रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं. म्हणून माणसाने नेहमीच आशावादी राहावं. मी ही गोष्ट करू शकतो किंवा ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये येईल, या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टीमध्ये सफल होऊ शकता. आणि त्यासाठी तीच सर्व स्वप्न उराशी बाळगून आज प्रत्येक खेळाडू या मैदानावरती उतरलेला आहे. परंतु तोच संघ या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरेल ज्याच्याकडे लढण्याची अर्थातच एक धमक असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल आणि त्याच वेळेला एक परिपक्व खेळ असेल. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानात आलेला आहे, तो म्हणजेच हेमंत पाटील. कित्येक वर्ष हेमंत पाटीलला आपण गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु आज देखील हा महत्त्वाचा क्षण आहे. स्ट्राईक इनवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच विपुल. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा, चेंडूने बॅटचा स्पर्श होणं फार गरजेचं आहे. इथे मात्र स्पर्श होत नाहीये आणि त्याच कारणास्तव इथे मात्र फलंदाज डॉट चेंडू गेलेला आहे. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. एक नामी संधी आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी दोनही संघ शर्तीचे प्रयत्न मैदानावरती करतायत, परंतु आता हेमंत पाटीलने प्रभावित केले. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन लावले. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाहीयेत. स्ट्राईक इनवरती किरण आला. किरण म्हटलं की एक हार्ड हिटर फलंदाज आहे, ॲज अ पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. कोणत्याही चेंडूवरती मोठा फटक्याने मारण्याची क्षमता ही किरणकडे कित्येक वेळेला मी पाहिलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 खेळाडूच्या मधून चेंडू मात्र सीमा पार होतोय, फरार येतोय, चौकार. सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 4 धावांची वाढ नक्कीच होणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडूमध्ये ताकद आहे, नजाकत आहे, कलात्मकता आहे. पाठवले सीमारेषेच्या बाहेर. किरण ब्रँडेड षटकार. क्रिकेट बरंच काही शिकून जातं, कारण असं काही वेळापूर्वी वाटलं होतं की बरंच काही सगळं उद्ध्वस्त झालंय, परंतु उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा आपण कमबॅक करू शकतो हे खऱ्या अर्थाने किरणने दाखवून दिलेलं आहे. धावा येत नव्हत्या, परंतु आता धावा आलेत आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत उच्चांक पाहायला मिळतोय. विघ्नहर्ता खारीपाटा संघाने टाळ्या वाजवायचे आहेत. 50 धावा धाफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ गेला सीमारेषेच्या दिशेनं आणि या चेंडूवरती येतोय चौकार.
ला जशी रात्र पुढे जाते तशी दर्णे गुरुजी आपल्याला धावा कमी पाहायला मिळतात. इथे काहीतरी वेगळंच घडते, धावा वाढताना दिसत आहेत. बघा म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन मी अगोदर सांगितलं की ड्यू फॅक्टर आहे, थोडंसं दवबिंदू मैदानावरती पडत आहेत, किंबहुना चेंडूला आपण हात लावला थोडासा ओलसर दिसत आहे. परंतु इथे धावांचा ग्राफ काय कमी होत नाहीये, जशी रात्र पुढे जातीये तसा मात्र इथे धावांचा आलेख वाढत आहेत. आता धाफलकावरती या स्पर्धेमधील उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 54च्या घरामध्ये 54 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आणि अजून देखील हा शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटला बॉल मॅच बॉलसाठी वेट केलं जाते, कारण तो चेंडूवरती बऱ्याच धावा त्याने जमा केल्या आहेत. आणि नक्कीच आमचे सर्व स्वयंसेवक चेंडू आणण्यासाठी मात्र गेले आहेत. तो आला तर तो चेंडू घ्या किंवा नवीन चेंडू घ्या, सामन्याला लगेच सुरुवात करा. कारण आपण जर टायमिंग पाहायला गेलं तर बरोबर 1:34 घड्याळामध्ये पूर्ण झालेली आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. अगदी जशी वेदांत या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर जी गर्दी जमली होती तीच गर्दी मला पुन्हाच या ठिकाणी पाहायला मिळते. मग कबड्डीचे सामने असू द्या किंवा क्रिकेटचे सामने असू द्या, बंधूंवरचं प्रेम किंवा या स्पर्धेवरचं प्रेम, सहान गावावरचं प्रेम प्रत्येकाने व्यक्त केलंय. आणि या स्पर्धेला 4 छान लावण्याचं काम हे प्रत्येकाच्या वतीनं आम्हाला पाहायला मिळते. शेवटली ओव्हर, शेवटला बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. हेमंत पाटील थोडासा महागडा ठरलाय. पहिले 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले, तदनंतर चौकार, षटकार आणि चौकार अशा पद्धतीने या गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटला बॉल असेल, या बॉलवरती काय होणार, एखादा मोठा षटकार येणार, चौकार येणार, डॉट बॉल येणार, विकेट येणार, बरंच काही प्रश्नचिन्ह इथे उभे राहिलेली आहेत. शेवटला बॉल, हेमंत कमबॅक करावं लागेल. किरण मंत्र मी अगोदर सांगितलं की एक हार्ड हिटर आहे, पिंच हिटर आहे, त्याच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळतात. मोठा फटका, ओ हो, स्टँड अँड डिस्पॅच. संपूर्ण सत्राचं आपण अनालिसिस केलं तर या संपूर्ण सत्रामध्ये आपल्याला 5 षटकार आणि 4 चौकार पाहायला मिळालं. आणि याच विस्फोटक फलंदाजी करत असताना एकंदरीत धाफलकावरती 60 धावा जमा केलेल्या आहेत. तर निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजेच 30 बॉलमध्ये आता इथे जिंकण्यासाठी श्री गणेश बोरपाडा या संघाला 61 धावींची गरज. तोपर्यंत द्वितीय सत्र सुरू होईल तोपर्यंत घेऊन चलतोय पुन्हा एकदा आमच्या DJ मास्टरकडे. तिथे ऐकूया सुमधुर संगीत. बघा ना, या स्पर्धेमध्ये मी चुकीचा नसेन तर दरणे गुरुजी, सर्वात कमी धावा देणारा संघ ठरला विघ्नहर्ता खारीकपाडा आणि सगळ्यात जास्त धावा करणारा संघ देखील ठरलाय विघ्नहर्ता खारीकपाडा संघ. काय फलंदाजी केली, म्हणजे आपण पाहतो की कोणत्या वेळी कोणता गिअर चेंज करायचा आणि त्याहून जर पाहिलं तर धावा बनवायच्या, हे चांगलं समजतं खारीकपाडा संघाला. आणि त्याच प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलं. म्हणजे सूरज भगत जर थांबला तर तो काय करू शकतो, त्याच्यानंतर किरण मागून काय करू शकतो, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मितेश ठाकूर फक्त डिफेन्सिव्ह खेळत नाही मित्रांनो, तर मितेश ठाकूर षटकार चौकार मारू शकतो. या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण या ठिकाणी आपण केलेलं पाहिलं. पण याआधी सेकंड हायेस्ट स्कोर ज्या संघानं लावला होता तो बोरपाडा संघ देखील त्यांच्या समोर आहे. म्हणजे बोरपाडा संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर त्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. भैरवनाथ उसर संघ जरी पराभूत झाला असला तरी त्याचे खंदे समर्थक आकाश गायकर आमचे साथी मित्र, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा समालोचनाला मी असतो तेव्हा समालोचकाच्या पाठीमागे प्रणव गायकर आणि आकाश गायकर हे दोघं जण जर पाहिलं तर पाहायला मिळतात.
तर निश्चित रूपानं जे काय आहे ते आपण या ठिकाणी प्रणव देसाई ना आकाश हां येस जगदीश आणि केदार स्ट्राईक एंडवर सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू घेऊन जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 61 धावांची गरज. यासाठीच पंचांचा इशारा सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू मितेश ठाकूरच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होणार. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. चेंडूला पाठवलंय मिडविक एक्स्ट्रा कव्हर रिजनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या सहाय्यानं पहिली धाव या ठिकाणी पहिलं खातं उघडलं जातं. खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये जर रंगतता आणायची असेल तर केदारला इथून आता मोठे फटके मारावे लागतील. कारण केदारकडे क्षमता आहे, केदारकडे प्रतिभा आहे, केदारकडे कॅलिबर आहे आणि त्याच प्रकारचं कॅलिबर इथे सिद्ध करावं लागेल. कम ऑन डीजे. मित्रांनो लाईट वेट टेनिस क्रिकेटचा गेम हा पूर्णपणे वेट अँड वॉचचा गेम आहे. आपण सामना सुरू झाल्यापासून म्हणजे पहिल्या सामन्यापासून पराग पाटील हे एक नाव घेतोय. ते का घेतोय तर फक्त मल्ल्याणच नाही तर संपूर्ण या असोसिएशनमध्ये लाईट वेट टेनिस क्रिकेट जर चांगलं कोणी खेळलं असेल तर ते पराग पाटीलनं खेळलं होतं. पराग पाटील आता 40+ खेळतात, मेन टीममध्ये खेळत नाही. पण वेट अँड वॉचचा गेम आपण पराग पाटीलचा नेहमी पाहिला. इथे मात्र काय झालंय, इथे मात्र घाई करून चालणार नव्हती. धावा येत होत्या. जगदीश बाद झालाय. कम ऑन डीजे. न्यू बॅटर ऑन नो स्ट्राइक मिलिंद. येस केदारला काय करायचं आहे. केदार शांत राहायचंय पहिल्यांदा. तर तुला तुझ्या गेमवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण तू थांबलास तर सामना बनू शकतो. या प्रकारचे चेंडू तुला येणार, त्या प्रकारचे फटके तुला मारणं गरजेचं आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. या चेंडूवर एक धाव आले. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 8 धावा आहेत. मितेश ठाकूरचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल केला होता. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन हुक केला होता. त्याच्यानंतर हा देखील हुकच करायचा होता पण तो शॉर्ट आर्म पुल बसला कारण मितेश शॉर्ट पिच चेंडू टाकतोय आणि त्यानंतर जर पाहिलं तर काऊ कॉर्नरला किरणला उभा केलाय म्हणजे तुझ्यासाठी स्क्वेअर लेग अख्खं खाली ठेवलंय. इथे मात्र पुढे टाकलाय चेंडूला, गॅप मधून काढलाय पण क्षेत्ररक्षक आहे, नक्कीच आहे. सागर उले आहे. सागरने चेंडू अडवलाय, चेंडू फेकलाय. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. प्रतिषटक 12ची सरासरी आहे आणि 5 चेंडूंवर 9 धावा आलेल्या आहेत. म्हणजे केदार या चेंडूवर एक फटका आला तर सामना आपण ऑन करू शकता आणि नक्कीच तो फटका येणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू मितेशच्या माध्यमातून. इथे मात्र पंचांकडे दाद, पंचांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची घोषणा आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटका अखेरीस आपण धावफलकावर जर पाहिलं तर दर्णे गुरुजी सांगतायत 9 धावा आल्या म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 24 चेंडू आणि जवळपास 52 धावांची गरज. 52 रन्स रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज इट्स नॉट अ बिग डील फॉर बोथ टीम्स म्हणू शकतो कारण धावा चेस होत नाही आहेत. पण केदार आणि मिलिंद जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत सामन्यामध्ये काही होऊ शकतं हे देखील सांगणं गरजेचं आहे कारण त्यांनी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. ते या सामन्यात चांगला खेळ करतायत. असं असताना सूरज भगत आलाय. सूरज भगत म्हटलं की म्हणतात ना एखाद्याचं वर्ष येतं, एखादा खेळाडू सीझनमध्ये टिकतो. हा असा खेळाडू होता ज्याचा दौर आला होता. जवळजवळ त्याने 5 ते 6 वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन एकट्यानं गाजवली होती. म्हणजे कुठलाही सामना सूरज भगत जर उभा राहिला तर तो सामना 100% खारीकपाडा संघ जिंकायचा. दुसऱ्याची गरज नव्हती. म्हणजे एकटा यायचा आणि संघातील 8 खेळाडूंचं काम करून जायचा.
थोडासा फॉर्म नंतर कमी झाला, परंतु म्हणतात ना क्रिकेट इज ऑल अबाउट पॅशन, आणि त्याचमध्ये ती पॅशन ज्या प्रकारे सूरज भगतनं जोपासली, आज देखील जरा फॉर्ममध्ये कमी असला तरी त्याचा खेळ तो करतोय. म्हणजे बॅट पॅच जरी त्याचा असला तरी तो इतरांसाठी घातकच आहे. आणि असं असताना पहिला चेंडू टॉप एज लागली, चेंडू लॉंग स्टॉप रिजनला गेला, तिथे डिक्लेअर झोन आहे. 1 धाव मिळते एका धावेच्या साह्यानं. धावफलकावर आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईक एंडवर मिलिंद पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल मिलिंदसाठी. यावेळी पुन्हा एकदा नाही 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 हे करायचं नाही आहे मिलिंद. पहिली गोष्ट तर लाईट वेट चेंडू आणि दुसरी गोष्ट तर सिमेंटची विकेट, त्याच्यामुळे अंदाज येत नाही आहे. असं वाटतं एखाद्या वेळी चेंडू फास्ट येईल, एखाद्या वेळी चेंडू स्लो येईल, आणि त्यामुळे कुठेतरी सूरज भगतच्या बोटांची जादू पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र चेंडूला लेग स्टंपच्या बाहेर पिच केलंय. तिथून चेंडू जो आहे तो चेंडू यष्टांच्या मागे गेला, तिथे मात्र अडवला गेला. तत्पूर्वी चेंडूला वाईड घोषित केलं. धावसंख्येत 1 वाढ झाली. धावफलकावर धावा आपण पाहतोय दर्णे गुरुजी सांगतायत 11 धावा धावफलकावर. 22 चेंडू 50 धावांची गरज. पुढचा चेंडू इथे मोठा फटका आलाय. या फटक्याची गरज होती. तो फटका या ठिकाणी मिलिंदच्या बॅटमधून आलाय. वेट अँड वॉचचा गेम आहे हा. सॉफ्ट बॉल टेनिस क्रिकेट आणि त्याच प्रकारचा खेळ. कमांड डीजे. सामना बनवला जाऊ शकतो. खारीकपाडा संघ मारतोय तर आम्ही चेस करू शकतो. आहा हा, सूरज भगत कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. केस पांढरे होत आहेत, पण केस पांढरे उन्हामध्ये राहून नाही झालेले, तर ते अनुभवातून झालेत. मिलिंद जर मला शॉर्टपिच चेंडूवर मोठा फटका मारू शकत असेल तर फुलर लेनचा चेंडूवर मी मिलिंदला फसवू देखील शकतो, हे सूरज भगत सांगतोय. इथे मात्र चेंडू लिव केला, इथे मात्र चेंडू सोडून दिला. यावेळी मात्र पंचांनी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. थेट जर पाहिलं तर जमिनीला दोन्ही हात समांतर केले. स्क्वेअर चेंडू टाकला, वाईट चेंडू टाकला. धावसंख्येत 1 वाढ झाली. धावफलकावर आपण 18 धावा पाहतोय. जिंकण्यासाठी 20 चेंडू 43 धावांची गरज. अजूनही सामना ऑन आहे. पुढचा चेंडू आहा हा, पुन्हा एकदा मोठा फटका, पण इथे मात्र काय झालंय, मिळणार फक्त 1 धाव. धावसंख्येत 1 वाढ होते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली तर 19 धावा आहेत. 19 चेंडू 42 धावांची गरज. याच्यावर दर्णे गुरुजी षटकार आला तर सामना प्रॉपर रन रेटमध्ये मेंटेन राहील ना, नक्कीच राहील. पण काय होणार पाहणं गरजेचं आहे. केदार आहे, केदारला थांबणं गरजेचं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय मिलिंद चांगला खेळ करताना दिसतोय. अध्यक्ष साहेब देखील खुश असतील. चांगला खेळ आतापर्यंत झालेला आहे, बरोबर ना अध्यक्ष साहेब? यस बघा, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सागर उले बॉलच्या खाली. अप्रतिम झेल टिपलाय. कम ऑन डीजे. मानकर आहे का? यस. गाणं कुठलं कधी लावायचं? क्रिकेटमध्ये टायमिंग फक्त क्रिकेटर खेळाडू साधत नसतात, तर ते डीजे ऑपरेटरला देखील साधता आलं पाहिजे. मी म्हणालो ना, सूरज भगत हा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, आणि तिथे आपण पक्क्या गुरुचा चेला हे गाणं वाजवलंय. याला म्हणतात ना, क्रिकेट इज द ऑल अबाउट टायमिंग. कशा प्रकारचा खेळ आहे. आता मात्र जिंकण्यासाठी दर्णे गुरुजी सांगतात 18 चेंडू 42 धावांची गरज. मितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल, तो म्हणजेच ऋषिकेश. पण स्ट्राईक एंडवर मात्र केदार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू इनसाइड आउट. यावेळी मात्र ऑन फील्ड कव्हर करून चेंडू जाईल मोठ्या फटक्यासाठी. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. पारितोषिक आलंय. इथे मोठा फटका. पुन्हा एकदा फटका फटका फटका.
केदार बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. येऊन व्यर्थ जाईल, कारण अगदी जवळजवळ 1 फूट आतमध्ये होता खेळाडू. सागर माफ करा, केदारनं मात्र अप्रतिम खेळी केली. त्यानं शेवटपर्यंत हार मानली नाही. फक्त चेंडू एलिव्हेशन कमी मिळालं, चेंडूला हवेत जास्त गेला. एकदा केदारसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो, चांगला खेळ केलाय केदारनं. नवीन फलंदाज प्रतीक म्हात्रे. प्रतीक म्हात्रे हरफोन मौला व्यक्तिमत्व आहे. आज गोलंदाजीमध्ये थोडा महागडा साबित झालाय. 16 चेंडू 36 धावांची गरज. हा जर षटकार झाला असता तर 16 चेंडू 30 वर आला असता सामना. पण दर्णेगुरुजी म्हणतात ना की क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे निश्चित काही नाही आहे. आणि असं असताना तीच अनिश्चितता म्हणजे मागच्या सामन्यामध्ये 27 धावा चेस करताना खारीकपाडा संघाची झालेली पडझड आपण पाहिली. आणि या सामन्यात तोच संघ 60 धावा धावफलकावर लावतोय. लिव्ह केलाय, चेंडू सोडलाय. आणखी एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल. धावसंख्येत जर पाहिलं तर धावसंख्या होईल ती म्हणजेच 26 धावा. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. प्रतीक मानकरला काय करायचं आहे. वाईट चेंडू आहे. प्रतीक मानकरला काय करायचं आहे. फटका लगावायचा आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल मिळेल एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर. आपण जर पाहिलं तर 27 धावा 15 चेंडू आणि 34 धावांची गरज. 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके निश्चित रूपानं बोरपाडा संघाला सामन्यामध्ये घेऊन येईल. या 3 चेंडूंवर 3 चांगले निर्धाव चेंडू इथे मात्र खारेकपाडा संघाला पूर्णपणे सामन्यामध्ये अजून मजबूत बनवून जातील. ऋषिकेशसाठी इथे मात्र नक्कीच पूर्णपणे फुलर लेन्सचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला गेलाय. तो म्हणजेच गोलंदाज मितेश ठाकूरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश ठाकूर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज ऋषिकेश. इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. अप्रतिम झेल टिपलाय. पंचांकडे दाद मागितली. येस 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 येस. पंचांनी काय सांगितलं. थोडासा बीमर वाटलाय का. येस पंच म्हणतात वाटलाय. मग तो कुठं आहे. वेस्ट हाईटच्या वरती आहे की खाली आहे. मग आपण जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांना काम या ठिकाणी लागलेलं आहे. आणि असं असताना हा चेंडू आता नो आहे की लीगल आहे हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू जर षटकार गेला असता तर आणखी मजा आली असती. पण असं म्हणतात ना कुछ नहीं से अच्छा है कुछ तो है. तर इथे जर हा चेंडू आता नो निघाला तर काहीतरी होऊ शकतं. कारण एक उतरती कळा बास असते संघाला जर पाहिलं तर बॅकफुटवर ढकलण्यासाठी. 2021च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. 2022च्या T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा पाकिस्तान अगदी जेमतेम भारत जिंकला होता विराट कोहलीच्या इनिंगमध्ये. 2023च्या एशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये कोलंबोमध्ये जवळजवळ 70 वर 4 अशी परिस्थिती असताना भारताची पाऊस पडला. आणि त्या पावसानंतर पुढच्या मॅचमध्ये जी पाकिस्तानची भारताविरुद्ध उतरती कळा लागली तो संघ अगदी डबघाईला गेला. तर असं असतं एक उतरती कळा बास असते संघाला. इथे हा चेंडू ठरवून जाईल. हा चेंडू डिसायडर असेल. लीगल आहे का पंत चेंडू. येस लीगल आहे चेंडू. त्याच्यामुळे नक्कीच हा चेंडू डिसायडर असणार आहे की कोणता संघ या स्पर्धेमध्ये येईल. कारण याच्यानंतर होणारा सामना श्री गणेश तळ संघासमोर असेल. आणि श्री गणेश तळ संघ देखील नक्कीच या ठिकाणी नजर लावून असेल की आपल्या समोर कोणता संघ येतोय. कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर बोरपाडा संघ येत असेल. बोरपाडा संघ जर आपल्या समोर येत असेल तर तळ संघाची स्ट्रॅटर्जी काय असेल. खारीकपाडा येत असेल तर स्ट्रॅटर्जी काय असेल. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. 13 चेंडू 34 धावांची गरज. नवीन फलंदाज न्यू बॅटर विपुल ठाकूर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अंतिम चेंडू मितेशचा. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखी एक फलंदाज
किरण आहे. किरणचा हात म्हणजे म्हणतात ना सुपासारखे हात ज्याचे, ते हातातून कॅच सुटणार नाहीये. कम ऑन डीजे. मी नेहमी आकाश तवसाळकरसाठी वापरतो सुपासारखे हात. तसे किरणचे हात आहेत. म्हणजे किरणला जाऊन एकदा हात मिळवून बघा, दगडासारखे हात, आणि त्या हातामध्ये चेंडू जर आला तर चेंडू सुटत नाही सहसा. आणि त्याच प्रकारचा तो झेल किरणनं टिपलाय. म्हणजे असतात ना काही जण आपल्यातले असतात दादा, आता आपण चप्पल घालून चालतो, पण काही जणांना सवय असते बिना चप्पलची चालायची. तेव्हा एखादा सांगतो की ह्याच्या पायाखाली काटा आला तर काटा सुद्धा घाबरतो, मी मोडेन की काय. तसं असतं ते. आणि त्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. 12 चेंडू 34 धावांची गरज. नवीन गोलंदाज राजेश मानकर. पहिला चेंडू फटका फसलाय. राजेश मानकर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतायत. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक फुटवर ढकलला जातोय बोरपाडा संघ. कमॉन डीजे. चला नवीन फलंदाज. मनीष. या ठिकाणी मात्र डिरेक्ट हिट होणार का? हो. सूरज भगतची चपलाई पुन्हा एकदा पाहायला मिळाली. राजा मानकरचा गॅदर पाहायला मिळाला. अप्रतिम स्टंपिंग फलंदाज बाद. कम ऑन डीजे. सूरज. तिघांनाही 200 200 200 ऑनलाईन केलेले आहेत परेश थळे यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलंय. नक्कीच जर पाहिलं तर लॉंग ऑन रिजनला चेंडू अडवला गेलाय. धावसंख्येत 1 न वाढ होईल. धावफलकावर आपण पाहिलं दरणे गुरुजी सांगतायत 28 धावा. दरणे गुरुजी काय क्रिकेट आहे ना. आपण एखाद्या ठिकाणी पाहतो मुरुड प्रीमियर लीगची फायनल मॅचेस घ्या ना. 12 चेंडू 42 धावा, 2 चेंडू राखून जिंकली होती. आणि इथे त्याच नंतर आपण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीला आलो. तिथे सामने डिफेंड होत नव्हत्या, चेस होत नव्हत्या धावा. आणि तेच या ठिकाणी देखील घडतंय. म्हणजे आपण एकीकडे खानाव नाईट पाहिली, तिथे किती धावा होत होत्या, आणि इथे ही नाईट. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वातावरण वेगळं आहे. कोण म्हणतं की फक्त निश्चित रूपानं जगामध्ये डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी जर पाहिलं तर या असोसिएशनमध्ये देखील आहे. बरोबर ना अध्यक्ष साहेब? एखाद्या मैदानावर धावा होत आहेत, एखाद्या मैदानावर होत नाहीत. अध्यक्ष साहेब इकडे लक्ष देत नाहीत. सामना विजयी होत आहे, विजयाच्या समोर आहे. परंतु बोरपाडा संघाला हे विसरून चालणार नाही आहे की इथून देखील सामना फिरवला जाऊ शकतो. कारण आता 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. 30 धावा धावफलकार. चांगला खेळ केला बोरपाडा संघानं, पण धावसंख्या आव्हानाच्या बाहेर होती. आणि निश्चित रूपानं या ठिकाणी मात्र फटका फसलाय, पण तेवढाच चांगला प्रयत्न केला. चेंडू अडवला, 1 धाव धावून पूर्ण केली. 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. हा, विनंती आहे सगळ्यांना, आपण कोणीही वरती यायचं नाही. अरे
6 चेंडू 30 धावांची गरज. नवीन गोलंदाज आदेश. डीजे कोण? डीजे पण आदेश आणि गोलंदाज पण आदेश. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघा त्यानं डोक्यावर हात मारला. येस येस, आपण भीमरचा अपील केलाय. डोक्यावर हात मारलाय. त्याला माहिती होतं हा चेंडू कुठे जाऊ शकला असता दादा, पण नक्कीच या ठिकाणी फटका फसलाय. फटका डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. निश्चित रूपानं किरणची ती फलंदाजी अंतिमता आल्यानंतर तोडफोड त्याची पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे सामना जो आहे तो सामना आता खारीकपाडा संघ अगदी सुस्थितीमध्ये घेऊन गेलेलं पाहायला मिळते. नो बॉल, नो +1. धावसंख्येत 2 वाढ. 6 चेंडू 28 धावांची गरज. हा आता बाहेर गेला असता तर असं असतं ना, आपण म्हणतो नो +1. भीमर आलाय. नो +1. फ्री हिट चेंडू असेल. नवीन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज अजिंक्यला. दर्णे गुरुजी, मगाशी आपण नाव घेतलं अजिंक्य वैतीचं आणि अजिंक्य वैतीने 6 चेंडू 30 धावांची गरज असताना 5 षटकार मारून सामना जिंकवला होता. इथे हा बोरपड्याचा अजिंक्य काय करणार पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्लोअर 1 स्वरूपाचा चेंडू. या मैदानावर तुम्ही कशा प्रकारची गोलंदाजी करता? स्लो स्पीड तुमचा नेहमीच या ठिकाणी नेहमी जर पाहिलं. कशासाठी दर्णे गुरुजी? माफ करा पंच. येस, थ्रो बॉलिंगसाठी का? थ्रो बॉलिंगसाठी ऑब्जेक्शन घेतलंय. तिसरे पंच बघायचं आहे. 5 चेंडू 28 धावांची गरज आहे. पंच काय? नो चेंडू. नो चेंडू. 5 चेंडू 28 धावांची गरज होती. त्यात आणखी एक धाव कमी होईल. 5 चेंडू 27 धावांची गरज. हा चेंडू गोलंदाज आता गोलंदाजी करू शकणार नाहीये स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. 5 चेंडू 27 धावांची गरज. चला सूरज, हां थोडी आपण फक्त घाई करायची आहे. हां 2 रनची पेनल्टी आहे. माफ करा, 2 रनची पेनल्टी देखील आहे. येस बोरपडा संघ, सॉरी. 5 चेंडू 27 म्हणालो होतो. 2 आणखी वाजा होतील. 5 चेंडू 25 धावांची गरज असेल. स्कोर 31 होता. माफ करा 33 स्कोर होता ना. 32 होता. त्यात 3 वाढतील आणि 35 धावा होतील. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. नो +1 आणि नाही माफ करा नो +2 असल्यात. हां माफ करा. हा पहिला चेंडू होता जो नो पडलाय. 1 मिनिट, आमचं पण थोडं कन्फ्युजन झालेलं आहे. 6 चेंडू हां आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25. पहिला नो +1 आली, त्याच्यानंतर नो +2 आल्या. 5 धावा आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज किरण. बघा ना कन्फ्युजन. दर्णे गुरुजी, सामना जर एवढा गरम होणार असेल तर कन्फ्युजन आमचं देखील होऊ शकतं. हां आपण निर्धाव का टाकला होता पण तो निर्धाव नव्हता. इथे मात्र फटका फसलाय. फ्री हिट चेंडू आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर पकडलेला झेल हा विकेट येणार नाही आहे. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज.
आता केदारला थोडंसं वाटत असेल ना मी थांबलो असतो, किंवा आणखी एखाद्याला वाटलं मी थांबलो, जगदीशला वाटत असेल मी तो विकेट टाकून आलो नसतो. एखादी चूक असते आपली आणि ती चूक नंतर आपल्याला जाणवते. निश्चित रूपाने या ठिकाणी बोरपाडा संघाला हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण 5 चेंडू 24 धावा म्हणजे 4 षटकार मारणं गरजेचं आहे. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू 24 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते बघा. अगदी स्लो येऊन टाकतोय किरण. पुढचा चेंडू. इथे देखील अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. श्री गणेश तळ संघ कर्णधार टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचं आहे आपण. यानंतर लगेचच आपला सामना होईल. 24 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 3. नवीन फलंदाज आलाय सुशांत. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू 24 धावा. सामन्यामधली जी रोमांचकता असते, जो रंगतदारपणा असतो, तो कुठेतरी या ठिकाणी गायब झालेला पाहायला मिळतो. किरण काय करतोय? अगदी येतोय बघा ना, ऑफ स्पिन करायला जातोय, हलके चेंडू टाकतोय, सिंगलसाठी चेंडू ढकलला जातोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 38 धावा. 1 चेंडू 23 धावांची गरज. आणि या धावा देखील किरणच्याच आहेत ज्या आहेत त्या, कारण त्यानेच नंतर मागं येऊन मारल्या होत्या. या ठिकाणी सामना संपलाय. सामना जिंकलाय विघ्नहर्ता खारीकपाडा संघानं. हार्ड लक श्री गणेश बोरपाडा असंघ. चांगला खेळ आपण केला. दोनही संघांनी चांगला खेळ केला, परंतु या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान इथपर्यंतच होतं. खारीकपाडा संघ अभिनंदन. मितेश ठाकूर. मितेश आपण जर विनंती आहे आपण, हां येस डीजे मास्टर येतील, पण मितेश विनंती आहे आपण यायचं आहे. कम ऑन डीजे.